नमस्कार, भाग्यश्री आपलं सरचे स्वागत करत आहे। आज रोजी अर्धापूर शहरामध्ये राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। प्रमुख पाहुणे म्हणून अर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रवीणजी देशमुख, गोविंदराव गोळे, साहेब पोलीस निरीक्षक कराळे सर, इंदुताई गवळी, निळकंठराव मदने यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष, माजी नगरसेवक या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयघोषाचा जयघोष करण्यात येत आहे। अहिल्यादेवी होळकर माननीय गोविंद पुस्तकात साखरे नवीन आपल्या कार्यकर्त्या पंडितांना स्वागत करायचं। मराठी पत्रकार संघाच्या अर्धापूर तालुक्याचे अध्यक्ष माननीय उद्धवरावजी सरवदे यांचं स्वागत करण्यासाठी मराठी पत्रकार संघाचे देशमुख साहेबांचं आपण स्वागत करावं। विश्वभाईची कागोडी विनंती, साबळे साहेबांचं कृपया आडवे साहेबांचं स्वागत करण्यासाठी समज में नहीं आता वो आदमी क्या बोलना। नगरसेवकांचं स्वागत करण्यासाठी कामाची साखरे कृपया या कानोडे, कामाची कानोडे या तर या तुम्ही कार्यकर्ते सर क्षेत्राचा मोठा यानंतर गाववाल्यांचं त्यांचं स्वागत करा। कृपया विनंती आहे, नाव तुका माटे राहिले तुकाराम साहेबांना विनंती आहे पण मिनिटावर ओकेच। तर म्हणजे आजचा जो योग आला तो छोटेखानी या संयोजकांनी या ठिकाणी कार्यक्रम जो आयोजित केला ते अतिशय नियोजनबद्ध आणि सुंदर छोट्या जागेमध्ये आणि कमी वेळामध्ये लवकरात लवकर कार्यक्रम आयोजित केला आहे। आता लगेच मिरवणूक निघणार आहे, त्याबद्दल मी सर्वांना आज अर्धापूर नगरवासियांना मी या निमित्त अहिल्याबाई होळकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। 20 साली झालेला आहे तोंडी या गावी, सध्याचं जे अहमदनगर जिल्हा होता त्यावरूनच की काय जानकोजी शिंदे यांच्या घराण्यामध्ये जन्म झाल्यामुळे त्या जिल्ह्याचं नाव अहिल्याबाई होळकर महाड शासनाने घोषित केलं आहे। त्याचबरोबर अहिल्याबाई होळकरचं जर काम पाहिलं की ज्या मोगल साम्राज्यांच्या काळामध्ये जे काही मंदिर तोडले गेले होते, अनेक राज्यामध्ये फूट झालेली होती, विदारक परिस्थिती निर्माण झाली होती, अशा सर्व परिस्थितीतील मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाई होळकर यांना राज्यगादीवर बसवलं आणि अखंड भारत त्यांनी जोडला। मग त्यामध्ये असणारे प्रामुख्याने सोमनाथ मंदिर त्याचाही उद्धार केलेला आहे, ओंकारेश्वर आहे, महाकालेश्वर आहे, त्यामध्येच त्र्यंबकेश्वर आणि आपल्या औंढा नागनाथ हे सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे। भारतातले असे एकूण त्या काळात असणारे 561 संस्थान आणि 1100 मंदिर यांचा जीर्णोद्धार केलेला आहे। सर्व भारतात एकत्र जोडून परत पुन्हा आपल्या भारतीय पारंपरिक संस्कृतीला पुन्हा बळ दिलं आणि सर्व राज्यांना एकत्र जोडण्याचं काम केलं। म्हणून अहिल्याबाई होळकरांनी कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता अखंड मानव समाजासाठी काम केलं आणि म्हणून त्यांना पुण्यश्लोक अहिल्या माता राजमाता म्हणून त्यांची ख्याती आहे। आणि म्हणून अहिल्याबाई होळकरांना खऱ्या अर्थानं न्याय आपण कधी देऊ तर कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मानवीय दृष्टीनं काम करायचं आहे। कुठलेही महापुरुष हे अल्पवधीतच त्यांचं कार्यकाळामध्ये असणार खूप कर्मयोग करतात आणि निघून जातात। उदाहरणार्थ आदिशंकराचार्य फक्त 16 वर्षाचे होते, परंतु त्यांना परत 16 वर्ष आयुष्य म्हणजे एकूण 32 वर्षामध्ये त्यांनी 4 धामाची 4 पीठाची ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद यांचं शिक्षण मिळावं भारताच्या 4 ठिकाणावर। तेही 32 वर्षामध्ये गेले, पण आजही
हजारो वर्ष आपण जिवंत असूनही काम करणार नाही, त्यांनी ते 32 वर्षात केलं. अखंड भारताला जोडण्याचं काम आपण येणाऱ्या 500 वर्षातही करू शकणार नाही, इतकं अहिल्याबाई होळकरांनी 70 वर्ष वयाच्या 70 वर्षापर्यंत काम केलं. आणि 1795 साली त्यांचं महेश्वर इथं त्यांचं निधन झालेलं आहे. तर मला सांगायचं एवढंच आहे की आपण प्रत्येक जण एक विशिष्ट कामानिमित्त या पृथ्वीवर आपण जन्माला आलेला असतो. आपापल्या सद्विवेक बुद्धीनं आपल्याला महान आणि चांगलं आणि सद्विवेक बुद्धीनं प्रत्येक मानवाचा उत्थान कसा होईल यासाठी काम करण्यासाठी आपला एक रोल निश्चित केलेला असतो. आपण केवळ दारू पिण्यासाठी, गोंधळ करण्यासाठी, हे का नाही, कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं प्रलोभनात पडून आणि समाजाचा विनाश करून संस्कृतीचं उत्थान करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपला जन्म झालेला असतो. कुठेतरी आपण ते चुकून वेगळ्या व्यसनाधीनतामध्ये पडून आणि आपल्या जीवनाचाही विनाश करतो आणि येणाऱ्या संस्कृतीचं जे काही विनाश करतो आणि येणाऱ्या पिढीला ते मार्गदर्शक चुकीच्या पद्धतीने वळण पडतं. आणि म्हणून आपण नक्कीच राजमाता अहिल्याबाई होळकर यांना बघून रोजच आपण असा संकल्प केला पाहिजे की मलाही अख्ख्या भारताचा नाही पण कमीत कमी ज्या गावामध्ये जन्म घेतला, जन्मम निधनम श्रेयस परधर्म भयावह आणि स्वर्गसे प्रिय माझी जी जन्मभूमी आहे, तिच्या ऋणातून मुक्त होण्याची जी काही वेळ आहे ते खऱ्या अर्थानं आज पुण्यश्लोक माताच्या आठवणीतून आपण हे करू शकतो आणि ते केलं पाहिजे. प्रत्येकाचं ते दायित्व आहे, प्रत्येकाचा तो रोल आहे. आणि म्हणून आजच्या ठिकाणी मी पुनश्च एकदा सर्वांना माता अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मदिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय भारत. नगरसेवक राजीव देशमुख, विलासजी सावे, नगरसेवक दादा साहेब 12व्या शतकामध्ये समतेचा संदेश दिला. जगज्योती महात्मा बसवेश्वर स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. त्यासोबत राजमाता होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवीजी होळकर यांच्या आज जयंतीनिमित्त सुद्धा त्यांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. मध्ये राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त इथं छोटेखानी या सत्कार कार्यक्रमानिमित्त आपल्या नांदेड जिल्ह्याचे समाज सुधारक गोविंदरावजी कानोडे, गोविंदराव गोरे, आमचे माजी सहकारी बपुला बेग, लोकप्रिय सरोदे, तसेच कापसे साहेब, डायरेक्टर सागरे असतील, तालुक्याचे दुसरे बुलंदतोफ मदने साहेब, तसेच आमच्या शहराची जागच्या जागी उत्तर देणारे असे व्यक्तिमत्व असणारे आमचे गुरुमाय व आता दुसऱ्या एका वक्त्याला चान्स भेटला नाही असे भांगे पाटील, पंडितराव लंगडे असतील, छत्रपती कानोडे असतील, सरोदे भाऊ असतील, सर्व पत्रकार, माझे सहकारी, आजी माजी नगरसेवक असतील आणि समाज बांधव असतील, या सर्वांना मी या 301व्या जयंतीनिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या आता निघणाऱ्या या जयंतीनिमित्त मी सर्व या युवकांना व या मिरवणुकीमध्ये सहभाग होणार आहेत. विशेषतः गोविंद कानोडे असतील, या समितीचे अध्यक्ष, तसेच पुरुषोत्तम बारशे असतील, गणपती बारशे असतील, या सर्वांना विनंती करतो आपल्या मंडळाला सोबत घेऊन ही मिरवणूक किती शांततेत पार पडेल याची 100% तुम्ही दक्षता घेणारच आहात. त्याच्यामध्ये आम्ही मागून पुढून तुमच्याकडे लक्ष देणारच आहोत. हे एवढं मी या निमित्त बोलतो. मला सवय लोकांना सांगितलं थोडक्यात तुमचं म्हणणं मांडा, मी जास्त बोलणार नाही. मला बोलायचं होतं भरपूर, आज तयारी करून आलो होतो, पण आता सवय लोकांची विनंती ऐकणं गरजेचं आहे, नाही तर पुन्हाच्या वेळेस मला अध्यक्षच करणार नाही. एवढं बोलून मी या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबितो. जय हिंद, जय महाराज, जय मल्हार.